इकडे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याची लढत होणार आहे। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाविरुद्ध अजित पवार गट निवडणुकीच्या रिंगणात आलाय। युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक लढणार आहे। अजित पवारांना 25 वर्ष सत्ता दिली, आता आम्हाला 5 वर्ष सत्ता देऊन पहा, असं आवाहन युगेंद्र पवार यांनी बारामतीकरांना केलंय। बारामती नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होऊ पाहते। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 3 वाजतोपर्यंत होती। आता ती मुदत संपलेली आहे। आता आपल्यासोबत याच्याविषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार आहेत। दादा, आज तुमच्या पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कोणकोणत्या पक्षांना तुम्ही सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहात? आता आपण महाविकास आघाडी आणि इतर पक्ष म्हणजे वंचित असेल, MIM असेल आणि महाविकास आघाडीचे सगळे आपले मित्र पक्ष काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आणि काही अपक्ष असे उमेदवार आहेत। आपण सगळे एकत्र येऊन हे इलेक्शन या इलेक्शनला आपण सामोरे जातोय। 20 जागा असणार आहेत। 20 जागांमध्ये कसं वाटप केलं आहे सीटचं? 40 जागा 40 जागा नगरपंचायतीची 20 आणि बारामतीचे 40। साधारण 41 जागा आहेत। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस साधारण 20-22 जागा लढतंय आणि शिवसेना, काँग्रेस आणि वंचित आघाडी आणि काही अपक्ष उमेदवार ते बाकीचे सगळे सीट लढतायत। नगराध्यक्षाचा चेहरा अद्याप काय फायनल झाला आपल्याकडे आहे, पण आता लगेच मी ते सांगत नाही। उद्याचं सगळं होऊ दे फॉर्मॅलिटी, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो। समोर तुमचेच काका दादा आहेत। दादांनी देखील आता जे त्यांचे विरोधी होते जुने पूर्वी निवडणूक झाली होती त्यांना देखील पुढे त्यांच्या पक्षामध्ये घेतले। कुठेतरी वाटतंय का आता निवडणूक जरा तुम्हाला हे करायला लागेल? नाही, काय इलेक्शन आलं तर आणि काय समोरची ताकद खूप मोठी आहे, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। पण जे कोण विरोध तिथं त्यांना करत होते आता ते मॅनेज झाले असं म्हणावं लागेल। दादांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलंय, त्यांची सगळी सोय तिथं केली आहे, त्यांना तिथं तिकीट देण्यात आलंय। पण बारामतीकर हे हुशार आहेत, त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि ते 100% सामान्य लोकांना, उच्च शिक्षित तरुणांना तिथं काउन्सिल हॉलमध्ये पाठवतील। कारण डिबेटची आवश्यकता आहे बारामतीमध्ये आणि काउन्सिल हॉल हे लोकशाही पद्धतीने चाललं पाहिजे हे बारामतीकरांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळं ते आमच्या पक्षाला म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाला जास्त उमेदवार तिथं निवडून देतील आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना पण तिथं निवडून देतील हा मला विश्वास आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।